आक्षेपार्ह विधान केलंय त्याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत आहेत। हे होऊ नये, कोणी हिंमत करू नये यासाठी हा प्रयत्न असतो। आपण कोणाला चुकीचं बोलत नाही, पण त्या चुकीचं करतात त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। यांना ही एवढी हिंमत आली कशी? संविधानाचं नाव घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन आणि पुढे संविधान म्हणजे नेमकी काय? लोकांसाठी चाललेल्या राज्याला लोकशाही म्हणतात। त्या लोकशाहीमध्ये एक आचारसंहिता म्हणजे एक नियमावली करून दिली। त्या नियमावलीचं नाव आहे संविधान आणि त्या नियमावलीच्या विरुद्ध जो वागतो त्याला कायद्याने शिक्षा मिळते। पण त्या नियमावलीला जर का आमचं सर्वस्व सामावून आणि आमच्या रूढी परंपरा तुम्ही मानत तेच खरं, आमची संस्कृती ती खोटी आणि त्याच्यावरती आक्षेप करा तर हे चुकीचं आहे। आज आपला हिंदू एकजुटीचा विजय झालेला आहे। ह्याच्या पुढे कोणी विचार करणार नाही, कारण की तुम्हाला माहिती नसेल की कोकणामध्ये सुद्धा तिकडच्या हिंदूंनी आज सभा घेतली आणि चालू आहे। आता त्या दादांनी मला व्हिडिओ पाठवले, दादा बदलापूरमध्ये जे घडलंय ते सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता रत्नागिरीमध्ये सुद्धा तिकडे स्थानिक गावातून बैठकी चालू आहे की आता बैठकीच्या माध्यमातून जे बदलापूरमध्ये घटना घडली ती तिथे पण घडू शकते। एकजूट ठेवूया, पुन्हा आपण माहीत झाला आपल्या देवी देवतांची बदनामी करणार नाही। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार।